आजचे लेखक कत्रेजे या दोघांच्याही वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीकडे आपण वळूया. आजचे जे मान्यवर आहेत त्या सर्वांना मी विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करावं आणि मग व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. माननीय पंडित रविराज गुरुजी, माननीय नंदिनी गोरे मॅडम, माननीय अजीज करीम, माननीय प्रसाद गडकरी, आजच्या पुस्तकाचे लेखक माननीय श्री अत्रेजी आणि उद्वेलीचे विवेक मेहत्रे सर, सर्वांनीच या ठिकाणी यावं. आपला कार्यक्रम तसा छोटेखानी आहे त्यामुळे माईक बाजूलाच ठेवलाय मी. मला वाटते माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना पोहोचत असेल. दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन. पंडित रविराज गुरुजी. नंदिनी गोरे मॅडम. माननीय प्रसाद गडकरी. माननीय अजीज करीम आणि या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. श्री पंडित अत्रे लिखित कॉस्मिक माइंड मेडिटेशन अँड DNA या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित मान्यवर या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आपल्या सर्वांचं सहर्ष सविनय स्वागत. गेले काही दिवस पाऊस सुरू आहे. ऋतू झावळ सावळ मेघांचा, ऋतू घन वर्षेचा, ऋतू चिंब निखळत्या वृक्षांचा असा भीज ओला पाऊस जेव्हा सुरू असतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की उद्याची समृद्धी या पावसावर अवलंबून आहे, म्हणून पाऊस खूप महत्वाचा आहे. हा निसर्गाचा जसा सोहळा आहे तसा समाजाला सुंदर करण्यासाठी अक्षरांची पेरणी करणारे साहित्यविषयक कार्यक्रम हे तितकेच महत्वाचे, सृजनाचे, आनंदाचे आणि साहित्यातले सोहळे असतात. आणि असाच एक छोटेखानी सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतात. आपल्या सर्वांचं या सांजवेळी या ठिकाणी येणं आणि असणं हे लेखकांच्या दृष्टीनं, प्रकाशनाच्या दृष्टीनं निश्चितच आनंदाचं आहे. तेव्हा याच आनंदात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करणार आहोत. या ठिकाणी ईशस्तवन सादर करणार आहेत रवींद्र कारेकर, आमचे कवी मित्र. गेली अनेक वर्ष ते उत्तम कविता करतात, अभिवाचन करतात, गाण्याचे त्यांचे कार्यक्रम असतात. एक हरहुन्नरी कलावंत म्हणून ठाणेकरांना परिचित असणारे रवींद्र कारेकर आपणासमोर एक छान सुरेल असं ईशस्तवन सादर करते. रवींद्रजी. नमस्कार. ईशस्तवन सादर करण्यापूर्वी एक दोन वाक्य आपल्यासमोर मांडू इच्छितो. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात येई पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. हा आपल्या मराठी भाषेबद्दलचा सार्थ अभिमान ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वाङ्मयातून प्रकट केला. अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी आहे. त्याच ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या सर्वांना सुपरिचित अशा त्याच आपण ईशस्तवनासाठी निवडलेल्या आहेत. मी ईशस्तवन सादर करण्याचा प्रयत्न करतो. मूळ गायिका लता दिदी,
आपण सर्वांना माहिती आहे. ओम नमो जीवाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधानी दोजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आताभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया ओम नमो जीवाद्या ओम नमो जीवाद्या ओम नमो जीवाद्या रम्य लेणे परसरी मनाच्या अंगणी गाण्याचे सुरेल चांदणे असं छान यशस्तवन रवींद्रजींनी सादर केले. वातावरणात एक सुंदर पावित्र्य आणि मांगल्याची भावना आपोआपच निर्माण झाली, जी आजच्या पुस्तकासाठी आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अगदीच पूरक आणि पोषक अशी आहे. यानंतर आजच्या उद्वेली प्रकाशनाच्या वतीनं मी विवेक मेहत्रेजींना बोलण्यासाठी बोलवत आहे, पण त्यापूर्वी थोडंसं उद्वेली प्रकाशनाबद्दल. उद्वेली प्रकाशन म्हणजे माननीय श्री विवेक आणि वैशाली मेहत्रे या दोघांचं प्रकाशन. खरं तर प्रकाशनाचं क्षेत्र थोडंसं कठीण, आव्हानात्मक आणि विशेषतः मराठी माणसाला न पेलणारं, न झेपणारं असं म्हटलं जातं. पण काही वर्षांपूर्वी विवेक मेहत्रेंनी याच्यामध्ये एक धाडसी पाऊल टाकलं आणि पाहता पाहता समर्थपणे या प्रकाशनाच्या क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा उमटवल्या सुद्धा. आपण एखादा वृक्ष लावावा, तो रुजावा आणि तो पाना फळा फुलांनी बहरून यावा, डवरून यावा आणि त्याकडे पाहताना आपल्याला एक तृप्त समाधान मिळावं, वाटावं, तशीच भावना उद्वेली प्रकाशनाच्या अलीकडच्या काळात पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी विवेक मेहत्रे यांच्या मनामध्ये असते. इतका हा प्रकाशनाचा वृक्ष आता मोठा झाला आहे, फोफावला आहे. अनेक मान्यवर साहित्यिकांची पुस्तकं उद्वेली प्रकाशनानं रसिकांच्या हातात दिलेली आहेत. प्रसिद्ध आणि मान्यवर साहित्यिकांची पुस्तकं सगळेच प्रकाशक छापत असतात, पण साहित्याच्या वाट्यावर पहिलं पाऊल टाकणारा जो नवोदित असतो त्याला हाताला धरून त्या साहित्याच्या क्षेत्रात येण्यासाठी कोणीतरी प्रकाशक पाठीशी लागतो.
आणि सरांनी हे काम मात्र फार चांगल्या पद्धतीनं केले. अनेक नवोदित कलाकारांना, नवोदित लेखकांना त्यांनी ही अक्षरवाट सोपी करून दिलेली आहे. प्रकाशनाच्या माध्यमातून सृजनाचा एक नवा स्रोत उद्याच्या पिढीला बहाल करण्याचं एक सामाजिक काम त्यांच्या या प्रकाशनाच्या माध्यमातून होत आहे. एक महत्त्वाचं या प्रकाशनाबद्दल सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिली ग्राफिक नॉवेल शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाचं प्रकाशन लंडनमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली होती आणि संपूर्ण भारतातील हे एकमेव पुस्तक होतं की ज्याचं लंडनच्या पार्लमेंटमध्ये प्रकाशन झालं. ही आपल्यासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. तसा उद्वेलीचा आणि मैत्रे सरांचा स्वतंत्र परिचय खूपच मोठा आहे. कार्यक्रमाचं औचित्य आणि त्याचा बंदिस्तपणा लक्षात घेऊन मी इतकंच बोलेन आणि सरांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते. माननीय विवेक मैत्रे सर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, माझ्या बाजूला अनेक व्यासंगी आणि मुरब्बी वक्ते बसलेले आहेत आणि त्यांची ओळख आपले सूत्रसंचालिका सौ नीता माळी करून देणार आहेत. आदरणीय व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले काही लेखक मंडळी, मित्रपरिवार, अत्रे कुटुंबीय आणि उद्वेली बुक्सचे माझे सहकारी, आज खूप आनंद होतोय. 25 वर्षापूर्वी उद्वेली बुक्सची आम्ही स्थापना केली 1 मार्चला. त्याला 25 वर्ष या वर्षीच्या 1 मार्चला झाली आणि 26व्या वर्षामध्ये आम्ही हे पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यामध्ये रामदास फुटाणेजींच्या हस्ते आम्ही ख्यातनाम लेखिका सेन्सॉरच्या अध्यक्षा अपर्णा मोहिले यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन केलं. त्याच्या आधी आदल्या दिवशी उल्हासदादा पवार आणि सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते आम्ही समर्पण या कविता संग्रहाचं नागपूरला प्रकाशन झालं. आणि त्याच्यानंतर आता माननीय श्री अत्रे सरांच्या या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. बाहेर पावसाचे दिवस आहेत, घरी फुटबॉल बघण्याचे दिवस आहेत. हे सगळं असताना सुद्धा तुम्ही एका अतिशय वेगळ्या विषयाच्या पुस्तकासाठी इथे आवर्जून उपस्थित झाला. त्यामुळे सर्वप्रथम मी उद्वेली बुक्सतर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो. अलीकडे एक प्रवाद असा ऐकू येतो की लोक वाचतात का हो. अनेक लोकांना व्हॉट्सअपवरती आलेले जोक्स किंवा कुठेतरी बाबा आमटेंच्या नाव किंवा त्यांच्या चिरंजीवाच्या नावाखाली आलेला फ्रीजमध्ये कडक केलेल्या लिंबाचे उपयोग किंवा पाकिस्तानला कसं नमवलं वगैरे वगैरे असे जे संदेश येतात, हेच म्हणजे वाचन झालंय का. आजच्या तरुण पिढीच्या हातामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया ही सगळी माध्यमं आलेली असली तरी पुस्तक हे जे माध्यम आहे या माध्यमाला कधी अंत असणार नाही. मराठी वाचतात का हो, इंग्रजी वाचतात का हो असं लोक विचारतात. पण मी तुम्हाला सांगतो की लोक वाचतात. जर तुम्ही आज अमेझॉन सारख्या वेबसाईटचे जर आकडेवारी पाहिली तर दिवसाला काही लाखामध्ये पुस्तकं अमेझॉनवरनं विकली जातात. मराठीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये मराठी भाषेचा बोली भाषांमध्ये 15वा नंबर आता आलेला आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये सुद्धा पहिल्या 4 मध्ये मराठीचा समावेश आहे. त्यामुळे मराठी लोक वाचतात, इंग्रजी वाचतात. पण लोक वाचतात का हो असं म्हणणारे लोक कदाचित वाचत नसावेत असं मला वाटतं. पण प्रत्यक्षामध्ये वाचन हे सतत चालूच आहे, वाचन चालू राहणारच आहे. आता येऊया विषयांकडे. उद्वेली बुक्सने गेल्या 25 वर्षामध्ये जवळजवळ 380हून अधिक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली. इतरांपेक्षा निराळी पुस्तकं ही आमची टॅगलाईन आहे. तुम्ही पाहाल आमच्या लोगो खाली. मग इतरांपेक्षा जर निराळं काहीतरी द्यायचं असेल तर विषय, विचार यामध्ये विविधता असायला हवी. आणि म्हणूनच काही वर्षांपूर्वी माननीय अत्रे सरांचं आम्ही ओम एक वेगळं पुस्तक केलं, जे ओम आकाशगंगा नावाचं बायलिंग्वल पुस्तक होतं. म्हणजे मराठी आणि इंग्रजी, डावी बाजू मराठी, उजवी बाजू इंग्रजी. आणि त्या पुस्तकाला कॅनडामध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी माइंड इंटेलिजन्स नावाचं एक पुस्तक लिहिलं. सोल अँड युनिव्हर्स भाग 1 आणि भाग 2 याही पुस्तकाचं प्रकाशन झालं. पण तरी सुद्धा त्यांना अजून काही विचार द्यायचे होते. या पुस्तकावरती बोलण्यासाठी इथे नामवंत मंडळी आहेत, तेव्हा मी त्या पुस्तकाविषयी फारसं बोलणार नाही. जगामध्ये अनेक विषय असतात. या विषयांमध्ये भारतीय अध्यात्माला, वेदांना, उपनिषदांना हे जसं महत्व आहे तसंच या विषयांवरती आधारित नव्या संशोधनाकडे जाणाऱ्या एका विचारधारेला सुद्धा एक महत्व आहे. आणि त्या विचारधारेवरती आधारित आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे. आज ठाणे शहरामध्ये काही जाहिरात तुम्ही पाहिल्या असेल किंवा तुम्हाला आलेल्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की डीएनएच्या मदतीने, म्हणजे मेडिटेशनच्या मदतीने तुम्ही डीएनए तुमचं बदलणं शक्य होऊ शकेल का, की ज्याच्यावरती शास्त्रज्ञ विचार करतायत आणि अशा एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेत ज्या विषयावरती हे आजचं पुस्तक आधारित आहे.
हे एका विशिष्ट धर्माचं पुस्तक नाही. कोणत्याही धर्माचा माणूस असतो तो मुळात माणूस असतो, त्याचे विशिष्ट DNA असतात, तेव्हा हे कुठच्या धर्माच्या प्रचारासाठी काढलेलं पुस्तक नाही. या पुस्तकामध्ये नेमके काय विचार आहेत हे बोलण्यासाठी, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे सगळे बसलेलेच आहात. पण मला खात्री आहे की तुम्ही इथून जाताना हे आगळं वेगळं पुस्तक स्वतःबरोबर घेऊन जाल, त्यावरती लेखकांची स्वाक्षरी न्या. आजच्या दिवशी हे पुस्तक जे घेऊन जातील त्यांना उद्वेली बुक्सतर्फे एका दिवाळी अंकाची सप्रेम भेट म्हणून खास व्यवस्था केलेली आहे. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात. हा वेळ नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रदीर्घकाळ लक्षात राहील याची ग्वाही देतो आणि माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी पुन्हा मी वेगळा आभार मानणार नाही, म्हणूनच या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनेक जणांचे हातभार लागले, जसे उद्वेलीची टीम आहे, स्वतः लेखक आहेत, आणखी काही मंडळी आहेत ज्यांनी या पुस्तकासाठी आम्हाला खूप मदत केली. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथे जे मोठे रथी महारथी इथे बोलण्यासाठी आलेले, आमच्या प्रेमळ विनंतीला मान देऊन आलेले आहेत, खूप लांबून लांबून तुम्ही आलेला आहात, तर तुमचे मनापासून आभार. आणि ह्या अशा प्रकारच्या पुस्तकांना जेव्हा वाचकांचा पाठिंबा मिळतो तेव्हाच लेखकाला आणखी लिहिण्याचा हुरूप मिळतो. तेव्हा अत्रेंनी असंच यापुढे लिहित राहावं. अतिशय चांगली गोष्ट म्हणजे आज या पुस्तकाचं जेव्हा इथे प्रकाशन होत आहे तेव्हा याच क्षणाला या सर ठाण्यातले नामवंत ऍडव्होकेट राजूरकर सर आज इथे आलेले आहेत. खूप आनंद झाला. या सर पुढे बसा. सर पुढे या. आहे तर ही दोन्ही पुस्तक, ही आजचं जे पुस्तक आहे या पुस्तकाची ई बुक आवृत्ती ही Amazon Kindle वर पुढच्या आठवड्यात उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबर हे पुस्तक आज Amazon वर उपलब्ध झालेलं आहे, Amazon.in. तसंच ते फ्लिपकार्ट, बुकगंगा, स्नॅपडील आणि शॉपक्लूज या वेबसाईट वरती सुद्धा हे पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला ते पुस्तक आवडलं तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना थेट इंटरनेटवरनं सुद्धा मागवण्यासाठी ते व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपण सगळेजण आलात, मला खूप आनंद वाटतोय. मुख्य कार्यक्रमाला आता आम्ही सुरुवात करतोय. नमस्कार. वाचली पाहिजेत. वपूंचं एक वाक्य मला आठवलं, माणसं माणसाला माणसातनं उठवतात, पण माणसातनं उठलेल्या माणसाला पुन्हा माणसात आणण्याचं काम पुस्तकं करतात. आणि म्हणून पुस्तकावर आपण खरंच मनापासून प्रेम केलं पाहिजे. आणि या वाचन चळवळीचा प्रसार आणि प्रचार निदान आपल्यासारख्या सुसंस्कृत माणसांनी अखंड अव्याहत केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आपण यानंतर ऐकणार आहोत पंडित रविराज गुरुजी यांचं मनोगत. पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य असतं. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. वैदिक प्रकारचे पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध विधी करण्यामध्ये देशात आणि परदेशातही त्यांचं नाव आहे. अमेरिका, नेदरलँड या ठिकाणी हे विधी करण्यासाठी गुरुजी जात असतात. या संपूर्ण थोडासा आध्यात्मिक टच असलेला असा हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं गुरुजींचं येणं तितकंच औचित्यपूर्ण वाटतंय. त्यांचं मनोगत आपण थोडक्यात ऐकणार आहोत. पंडित रविराज गुरुजी. नमस्कार. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे आणि आमंत्रितांचे मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण एका आगळ्या वेगळ्या, जसं मगाशी सर म्हणाले की हे सगळ्यापेक्षा वेगळं पुस्तक आहे. आपण नित्य जीवनामध्ये बघतो की उपासना करावी, ध्यानधारणा करावी, मनाला शांती मिळते, मनाला प्रसन्नता मिळते. आणि ही प्रसन्नता आपण दिवसभर टिकवतो आणि संध्याकाळी देवाचे आभार मानून झोपे जातो. या सगळ्यामध्ये आपल्याला काय आढळतं की कुठेतरी आपलं अवचेतन मन त्या परमेश्वराशी एकरूप झालेलं आहे. हे अवचेतन मन कॉस्मिक माइंड किंवा मेडिटेशनद्वारे आपल्या परम आत्म्याला आपण एकत्र करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. त्याला आपण सकाळची देवपूजा म्हणतो. ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये त्याला आपण 5 एलिमेंट्स म्हणतो. आणि त्याचं आपल्या नित्य जीवनाशी एकरूप कसं होता येईल याचा प्रयत्न आपण करतो. गुरुजी ज्योतिषशास्त्राची कुंडली पाहतात आणि आपल्याला सांगतात की हे ग्रह तुमचे वाईट आहेत किंवा हे चांगले आहेत, अशी उपासना केली की तुम्हाला हे चांगलं फळ मिळेल. त्याचा विज्ञान दृष्टीने अभ्यास जर केला तर कदाचित तो सगळ्या आपल्या योगाशी निगडीत येतो, आपल्या शरीराशी निगडीत येतो. आणि जसं आत्रे सरांनी आज लिहिलेलं आहे की DNA माणसाचे जे आतले षटचक्र आहेत त्याच्याशी DNAचा संबंध जुळतो. आणि हा संबंध माणसाला चांगलं किंवा वाईट याच्यामध्ये कन्वर्ट करतो. आपण काय होणार आहोत हे आपल्याला स्वतःला ठरवतो. आणि त्यानुसार जेव्हा आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे आपण तसं वागायला सुरुवात करतो. एखादी गोष्ट मळालेली आहे ती धुतलेली जशी शुद्ध होते किंवा स्वच्छ होते त्या प्रकारे ही पुस्तकं असतात.
ज्या प्रकारचे आपण पुस्तकं वाचतो त्याप्रमाणे आपलं माइंड डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि आपण त्यानुसार विचार करायला लागतो. एखादा दुर्जन मनुष्य असेल तर चांगलं पुस्तक त्याच्या हातामध्ये चुकून पडतं आणि तो वाचता वाचता एखादा सज्जन होऊन जातो. आपण वाल्मिकींची कथा ऐकतो. नारद मुनीची त्यांची भेट झाली. नारद मुनी म्हणजे चालतं बोलतं पुस्तक. त्यांची भेट झाली आणि त्यांच्या जीवनातला खूप मोठा कलाटणी देणारा प्रसंग घडला आणि त्यानुसार आपल्याला सगळ्याला रामायण नावाचं पुस्तक हातामध्ये आलं. हे तसं पुस्तक आहे आपल्या जीवनाला कलाटणी देणारं. तसंच अत्रे सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे हे माणसाला परमात्म्याकडे घेऊन जाणारं एक पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. जिथे आपली सुरुवात होते की चालायला बोलायला आपण शिकतो, नंतर पळायला लागतो आणि नंतर आपण रेसमध्ये जिंकतो. ही जशी एक एक स्टेप आहे त्याप्रमाणे आपण जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर छोटी छोटी ध्यान धारणा, छोटीशी उपासना आणि नंतर त्यानंतर आपला आध्यात्मिक कल वाढत जातो आणि आपण एक ठराविक स्टेजला येतो जिथं आपलं मन शांत होतं, बाह्य विचार शांत होतात आणि आपल्या आत्मकेंद्रित होतो आणि स्वतःचे आत्मिक विचार वाढवायला लागतो. या पुस्तकाचा सरळ साधा उद्देश आहे, ज्यांना कोणाला असं वाटतं की आपले मनाची प्रगती व्हावी, आपली शारीरिक उन्नती व्हावी आणि बौद्धिक प्रगती व्हावी, त्यासाठी हे पुस्तक एक मैलाचा दगड आहे. ज्याच्या वेळेस आपण विचार करू की मला स्वतःला शांती पाहिजे, माझे विकार नष्ट झाले पाहिजे, माझ्या मनाची चांगली वृत्ती झाली पाहिजे, माझ्या मनाची धारणा चांगली झाली पाहिजे, माझ्या बुद्धीमध्ये चांगले विचार आले पाहिजेत आणि हे माझ्यासाठी झालं. जेव्हा मी विचार करेल की हा आता मला मिळालंय आणि मी आता ते दुसऱ्यासाठी दिलं पाहिजे, तेव्हा अत्रेंसारखे लेखक या ठिकाणी जन्माला येतात. आपलं स्वतःचं भागलंय, त्यांनी अभ्यास केलाय. यावर 1.5-2 वर्ष एका उपनिषदावर अत्रेंनी स्टडी करताना मी पाहिले. नाना शंका घेऊन याचे पुस्तक घेऊन यायचे आणि हे काय आहे, ते काय आहे, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, याचा अर्थ असं निघेल का, हे चिंतन करताना त्याच्याविषयी आपण एवढा विचार करतो आणि मग हे समाजासाठी कसं उपयुक्त होईल किंवा समाजासाठी जर हे पुस्तक मी दिलं तर कदाचित त्या लोकांना, जे जिज्ञासू लोक आहेत, जे जाणकार लोक आहेत किंवा ज्यांना स्वतःची उन्नती करायची, त्या लोकांना हे पुस्तक एक आदर्श पुस्तक ठरू शकेल की काय. मग या भावनेतून, या प्रेरणेतून या लेखकाची किंवा पुस्तकाची निर्मिती होते आणि समाजासाठी एक चांगलं वाङ्मय या ठिकाणी मिळतं. अत्रेंनी लिहिलेलं हे पुस्तक ही केवळ त्यांच्यावर झालेली सद्गुरूंची कृपा आहे. श्री सद्गुरू चिन्मयानंद महाराज यांचा उत्तम अनुग्रह त्यांना प्राप्त झालेला आहे. हे लेखकाची किंवा लेखनाची प्रेरणा त्यांना सद्गुरूकडून प्राप्त झाली. त्यांच्या आशीर्वादानं अनेक पुस्तकांशी किंवा अध्यात्माशी काही संबंध नसताना नंतर जेव्हा सद्गुरूंची कृपा होते त्यावेळेस ही लेखनाची बुद्धी त्यांना झाली आणि त्यातून या चांगल्या प्रकारचं लेखन, चांगल्या प्रकारचे विचार त्यांनी आपल्या पुस्तकातून प्रदर्शित केले. हे विचार पुढच्या पिढीला जावेत किंवा जसं मेत्रे सर म्हणाले की पुढची पिढी वाचेल की नाही, तर वाचणार, त्यावर अभ्यास देखील करणार. मी आळंदीला असतो. आळंदीच्या शाळेचं सदस्यत्व माझ्याकडे आहे आणि त्या शाळेमध्ये जेव्हा नवीन विद्यार्थी येतात, प्रवेश होतात, त्यांना आम्ही कसं शिकायचं किंवा काय करायचं याच्या थोड्याशा टिप्स देतो. मागच्या काही वर्षापासून हॉलंडचे जे राजा आहेत, राजा लुईस, त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. ते पाठशाळेत आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला या पाठशाळेमधून 1000 विद्यार्थी मिळावेत. कशासाठी? आमच्या लोकांना काहीही ज्ञान नाही. हे जे आध्यात्मिक शास्त्र आहे, हे जे भारतीय ज्ञान आहे, ते आमच्या देशात देखील आम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे रुजवायचं आहे. तिथे तर आम्हाला काय करायचं आहे की जे ध्यान धारण आम्ही सकाळी करतो, सूर्यप्रस्थान करतो, सूर्याकडे काय मागतो आम्ही, तच्चक्षुर्दे वैतम, ते चांगले डोळे आम्हाला दे, ते चांगलं ज्ञान आम्हाला दे, भद्रम पश्येम, आम्ही चांगलं पाहू दे. हे जेव्हा थोडंसं मागणं आहे, हे त्या मागण्याच्या कृतीतून आम्ही खूप काही जगासाठी मागतो. जेव्हा आमचे डोळे चांगले होतात तेव्हा आम्ही इतरांकडे बघण्याची दृष्टी सुद्धा चांगली होते आणि असे चांगले विचार हे त्या आमच्या देशामध्ये रुजावेत म्हणून ते लोक त्या ठिकाणी येतात. जर्मनीमध्ये आपल्या सगळ्यांना कदाचित नेटवर पण ही माहिती मिळेल, गुगल कराल तर. जर्मनीचे लोक संशोधन करतात. मागच्या वर्षी त्यांनी एक डिव्हाइस आमच्याकडे घेऊन आले आणि सांगितलं की आम्ही जे मंत्र म्हणतो त्या मंत्रातून या डिव्हाइसचा परिणाम असा होतो की तुमचे जे 32 मणके आहेत त्या मणक्यावर ठेवला आणि हा जर मंत्र तिथे म्हणालात तर तुमचा मणका दुखण्याचं बंद होतो.
ही कशाची क्रिया आहे? ती मंत्रशक्ती आहे किंवा त्या डिव्हाइसचा परिणाम आहे? ही मंत्रशक्ती आहे, हे आध्यात्मिक शास्त्र आहे आणि याचा पॉवरफुल बेनिफिट त्या डिव्हाइसद्वारे आपल्याला मिळतो, हे त्यांनी प्रूव्ह केलं आहे. उद्या जर त्यांनी पेटंट घेतलं तर आपल्याला वाईट वाटायला नको, कारण आपलं ज्ञान आपण विसरून जातो. तेव्हा अशी पुस्तकं जेव्हा आपल्या हातात येतील तेव्हा आवर्जून वाचा. यातलं ज्ञान आम्हाला असू द्या. कधी कधी जर कोणी पेटंटसाठी अप्लाय केलं तर आमच्याकडे अत्रे लेखक आहेत, त्यांनी ऑलरेडी या पुस्तकावर लिहून ठेवलेलं आहे असं आपण त्यांना सांगू शकतो आणि ते पेटंट भारताकडे घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. यानंतर आजच्या पुस्तकाचे लेखक माननीय श्री पंडित अत्रे सर यांच्याविषयी थोडक्यात परिचय मी त्यांचा सांगते. सुप्रीम कोर्टातील एक नामवंत वकील म्हणून सर सर्वदूर सर्वपरिचित असे आहेत. वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय अत्रे सर. सरांचा 40 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या कार्याचा यशदायी आलेख हा उल्लेखनीय आहे. यापूर्वी सरांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सोल ॲट द रेट ऑफ युनिव्हर्स, ओम मिल्की वे गॅलेक्सी हे अतिशय साध्या, सरळ आणि सहज शैलीमध्ये वेदातील तत्व त्यांनी त्यामध्ये विशद केली आहे. ईश्वर आणि ब्रह्मांडाच्या संदर्भात वेद आणि उपनिषद यातील महत्त्वाचे दुवे त्यांनी विशद केलेले आहेत. खरं तर भारतातील शास्त्र विचारांचा जो खजिना आहे त्यावर साचलेली अज्ञानाची, अंधश्रद्धेची, विस्मृतीची आणि विकृतीची जळमट बाजूला करून त्याचा अंतस्थ गाभा नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या पिढीसमोर मांडण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न अत्रे सरांनी आपल्या सर्वच पुस्तकातून केलेला आहे. वेद आणि उपनिषदांसारख्या अत्यंत प्राचीन ग्रंथातील माहिती, तत्वज्ञान आणि ज्ञान समजावून घेताना आपल्याला थोडंसं अवघड, क्लिष्ट आणि कठीण वाटतं. पण ही सगळी तत्व सध्याच्या विज्ञान निकषावर जगभरामध्ये सिद्ध होत आहेत. सरांच्या लिखाणाचं हे एक वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. कायदेविषयक त्यांचं काम फार मोठं आहे. त्यांचा फारसा परिचय त्यांनी मला दिला नाही, पण आता बोलताना ते असं म्हणाले की इंदिरा गांधींच्या पासून वाजपेयींपर्यंत सर्व पंतप्रधानांच्या सोबत सरांनी काम केले. ज्या कायद्याचं सुराज्य असतं, ज्या कायद्यावर समाज, देश आणि सगळंच काही चालतं, ते अनेक कायदे सरांनी स्वतः बनवलेले आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यातही नमिबियामध्ये निग्रोना संध्याकाळी 6 नंतर प्रवेश नव्हता. आणि खरं म्हणजे हे अगदी माणुसकीला हे करणारं अशी ही घटना, पण याच्यावर मात्र सरांनी स्वतः हे करून तो कायदा रद्द केला आणि तिथं निग्रोंना प्रवेश मिळू लागला. पर्यावरणाचा जो कायदा सध्या ज्याचा खूपच उद्योग होत आहे आणि उद्याच्या पिढीसाठी जो खूप आवश्यक आहे, तोही कायदा सरांनी केलेला आहे. याशिवाय आणखीन अनेक कायदे सरांनी तयार केलेले आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आपल्याला आपल्यातल्याच माणसाचा मोठेपणा लवकर कळत नाही, लक्षात येत नाही, किंवा खऱ्या अर्थानं मोठी असलेली माणसं ही बऱ्याचदा बाजूला असतात. राजहंस हा बाजूला राहतो आणि बदकच राजहंसासारखे वागायला लागतात. अशी एक समाजाची धाटणी सध्याची आहे. पण सरांचा सगळा परिचय वाचल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थानं मोठं असणारं कायदेविषयक क्षेत्रातलं भारतातलं आणि भारताच्या बाहेरचं अत्यंत प्रसिद्ध आणि नामवंत असं व्यक्तिमत्व, आणि तरी सुद्धा आत्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लिखाण करणं हे केवळ त्यांच्या लेखणीचं वेगळेपण आहे. मला साने गुरुजींचं एक वाक्य आठवतंय की लिहिलेला प्रत्येक शब्द ही अनंत काळाची पेरणी आहे. तो शब्द कधीच नष्ट होणार नाही त्या पुस्तकातला. आणि अशी सुंदर पेरणी उद्याच्या सुंदर समाजासाठी करणारे माननीय अत्रे सर. आता अधिक वेळ न घालवता कोणाही लेखकासाठी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे निर्मितीचा एक सुंदर क्षण असतो आणि त्याच क्षणाकडे आपण वळूया. पुस्तकाचं प्रकाशन मी आजच्या मान्यवरांना विनंती करते की पुस्तकाचं प्रकाशन त्या सर्वांनी करावं. माननीय रविराज गुरुजी, माननीय नंदिनी गोरे मॅडम, माननीय अजीज करीम, माननीय प्रसाद गडकरी, माननीय विवेक मेत्रे सर आणि स्वतः लेखक माननीय अत्रेजी.
नव्या ग्रंथाचा गंध श्वासात विनू दे, नव्या ग्रंथाचा गंध श्वासात विनू दे, अक्षरांचा मळा अंतरी फुलू दे. या लाख लाख शुभेच्छा अत्रे सरांना आपण सर्वांच्या वतीनं आपण देऊया. आणि कॉस्मिक माइंड मेडिटेशन अँड DNA या पुस्तकाचं औपचारिक उद्घाटन झालंय असं मी जाहीर करते. आणि यानंतर या प्रकाशनाच्या निमित्तानं उद्वेली प्रकाशनाच्या तर्फे माननीय अत्रे सर यांचा एक छोटासा सत्कार आपण करत आहोत. उद्वेली प्रकाशन माननीय विवेक म्हेत्रे सर यांच्या हस्ते. आजचे आपले मान्यवर लेखक माननीय अत्रेजी यांचा सन्मान आणि सत्कार. आपण सर्व मान्यवरांना पुस्तकं देऊनच त्यांचा सन्मान करणार आहोत. नो बुके ओनली बुक्स असं सध्याचं एक नवीन समीकरण आहे. त्यानुसार धन्यवाद. बसायला हरकत नाही सगळ्यांनी. आणि यानंतर या प्रकाशन सोहळ्यानंतर किंवा या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन झाल्यानंतरच्या या क्षणी सरांना काय वाटतं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. माननीय अत्रे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. उपस्थित मान्यवर आणि मित्रांनो, आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हे पुस्तक एका विशिष्ट दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2 उपनिषदांचा विचार करण्यात आलेला आहे. नादबिंदू उपनिषद आणि जवालो दर्शन उपनिषद. नादबिंदू उपनिषदामध्ये अक्षर ब्रह्म म्हणजे एक ज्याला आपण जेनेटिक कोड म्हणतो, वंशावळ, त्या वंशावळीवरती आपलं आयुष्य अवलंबून असतं. आणि ही वंशावळ आपल्या पहिला जो जन्म आपण घेतलेला आहे तेव्हापासून आत्तापर्यंतची सगळी हिस्ट्री त्या वंशावळीत असते. आणि ती वंशावळ म्हणजे नथिंग बट द DNA. DNAचे डबल हेलिक्स हे 2 एकंदर 8 स्ट्रँड असतात. या 8 स्ट्रँडमध्ये 2 साईड ज्या स्ट्रँड असतात त्यातला एक स्ट्रँड हा आपली सगळ्या वंशावळीची हिस्ट्री असते. दुसरा स्टँड नवीन जेव्हा तुमची DNA ची प्रतिकृती तयार होते त्या प्रतिकृतीमध्ये पूर्वीच्या ज्या वंशावळीतले डिफेक्ट्स आहेत त्या डिफेक्ट्सवर परत तुम्हाला जन्म घ्यावा लागतो, अशा तऱ्हेचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहे. आणि हाच आपला ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की नादब्रह्म हे प्रायमोरियल साऊंड जेव्हा जगाची उत्पत्ती झाली त्या उत्पत्तीमधून जो नाद निर्माण झाला त्या नादाचा उच्चार हा ओम या अशा अर्थाचा तो, आणि तो प्रायमोरियल साऊंड, तो ओमचा उच्चार कंपन सतत कंटिन्युअसली चालू असते. आणि त्या कंपन संकेतनं वेगवेगळे जन्म किंवा प्रतिमा तयार होतात आणि तुम्हाला असंख्य जीव त्याच्यामधनं निर्माण होतात. या ओमच्या कंपनामध्ये जेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या
त्याची उपासना करता, त्या उपासनेत एक स्टेज अशी येते की तुमचं मन इतकं शांत होतं, तुम्हाला त्या नादब्रह्माचा अनुभव यायला लागतो आणि त्या अनुभवातनं तुम्ही जे विचार कराल त्या विचारातनं तुम्ही तुमच्या राईट हँड साईडची जी स्टँड आहे DNA त्याच्यामध्ये असलेले पारंपरिक वांशिक दोष हे आपण दूर करू शकतो आणि ते मेडिटेशनच्या सहाय्याने सहज शक्य होतं. पण त्याच्यासाठी मेडिटेशन करताना आता ही सगळी योग विद्यार्थी मंडळी सगळी इथे जमलेली आहेत मान्यवर. सांघिक योग हा केव्हाही चांगला, त्याने शारीर चांगलं सुदृढ होतं. पण अष्टांग योगाचा खरा जो उद्देश आहे तो वैयक्तिक तुमची उत्कर्ष व्हावा यासाठी त्याची योजना आहे. अष्टांग योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत त्या 8 पायऱ्यांचा आपण DNAच्या 8 स्ट्रँडशी जुळणी करू शकतो. ह्या 8 स्ट्रँडपैकी 6 स्ट्रँडपर्यंत त्या वंशिक कोडाची आपण कोड केलेली आहे. जेनेटिक कोड आपण त्याच्यात वाचू शकतो. 7व्या आणि 8व्या स्ट्रँडचा जेनेटिक कोड आपण अजून वाचू शकलेला नाही आहे. तो जेव्हा वाचू शकू तेव्हा जगाची उत्पत्ती कशी झाली, केव्हा झाली आणि अल्टिमेट या जगाचं काय होणार आहे या सगळ्याची हिस्ट्री तुम्हाला प्राप्त होऊ शकते. दुसरं असं की नादबिंदू म्हणजे सायन्सच्या दृष्टिकोनात आणि उपनिषदांच्या दृष्टिकोनात आपलं शरीर हे फक्त हाडामांसांचा गोळा आहे. त्याला चालना मानसिक विचारातनं मिळते. त्याला आकार, विशिष्ट आकार मिळण्यात सुद्धा मानसिक विचारधारणेचा फार मोठा प्रभाव आहे. आणि ह्या प्रभावाच्या दृष्टिकोनातून जर आपण मेडिटेशनचा हे घेतलं म्हणजे आधार घेतला तर ज्या समजा आपण ओमवरती कॉन्सन्ट्रेट केलं, एक वेळ अशी येते की त्या ओम नादाचा तुम्हाला अनुभव यायला लागतो आणि त्या ह्याच्यातनं तुम्ही तुमच्या DNAच्या स्ट्रँडमध्ये बदल घडवू शकता. हा उद्देश जबालोदर्शन उपनिषद जे आहे, जबाल हे फार मोठे ऋषी होते आणि त्यांना स्वतः लॉर्ड दत्तात्रेयांनी उपदेश केलेला आहे आणि योगाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. सगळ्या आसनांबद्दल लॉर्ड दत्तात्रेयांनी स्वतः विश्लेषण केलेलं आहे, माहिती सांगितलेली आहे आणि कुठल्या आसनाने कुठल्या रोगावरती तुम्ही ताबा मिळवू शकता याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. पण त्याबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की योग करताना सिद्धासन वगैरे ही जी आसनं आहेत यांना महत्त्व नाही असं नाही, पण तेच केवळ हे आहे असं नाही, तर तुम्हाला येन केन प्रकाराने जिथे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल त्या तर लॉर्ड दत्तात्रय म्हणतात येन केन प्रकारेण सुखम धैर्यच जायते तत् सुखाय निमित्य मुक्त तस्मात् श्रायते. म्हणजे एनी पोस्चर विच इज कम्फर्टेबल अँड इन विच ॲस्पिरंट कॅन मेंटेन हिज पेशन्स अँड कॉन्सन्ट्रेशन विदाउट गेटिंग फिजिकली रेस्टलेस अँड uneasy
इज कॉल्ड सुखासन किंवा पर्टिक्युलर आसन हेच तुम्ही करायला पाहिजे असं नाही. सांघिक योग हा तर जरुरी आहे. त्याने तुमच्या शरीरामध्ये योग्य ते बदल घडतात. पण अष्टांग योगाचा मूळ हेतू हा तुम्हाला वैयक्तिक समाधान मिळून मोक्षापर्यंत जाण्याला तुम्हाला प्रवृत्त करण्याचा आहे. हा विचार या पुस्तकामध्ये प्रामुख्याने मांडलेला आहे. आणि जर तुम्ही त्याचा उपयोग म्हणजे आता मी स्वतः मेडिटेशन करतो. 2010 साली मला माझं वजन 85 होतं. मला खाली वागता येत नव्हतं. पाठीतनं कळा येत होत्या. पाठीच्या मणक्यांमध्ये स्पेस निर्माण झाली होती. पण हळूहळू मेडिटेट करून मला माझ्या पायात दुत्व आहे, त्यामुळे मला शारीरिक योग करणं शक्य नाही. माझं ऑपरेशन पण झालेलं आहे, हार्ट ऑपरेशन. तेव्हा मी मेडिटेशनच्या ह्या आस्पेक्टवरती कॉन्सन्ट्रेशन केलं आणि माझ्या गुरूंच्या उपदेशांप्रमाणे मेडिटेशनच्या चार स्टेजेस अष्टांग योगाच्या मला प्राप्त झाल्या. आणि आज माझं वजन 76 किलो आहे. आणि मी आरामात खाली वाकू शकतो आणि बसताना वगैरे सुद्धा मला काही विशेष त्रास होत नाही. अशा तर म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव मी एवढ्यासाठी सांगितला. माझं कौतुक सांगण्याचा माझा हेतू नाही. पण जर तुम्ही तुमच्या मेडिटेशनमध्ये हा आस्पेक्ट ठेवला तर तुमच्या DNA मध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. धन्यवाद. नंदिनी गोरे मॅडम यांचे विचार ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय आणि सत्कारही आपण करणार आहोत. मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्रामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. योगा आणि फिलॉसॉफीमध्ये मॅडमनी ॲडव्हान्स डिप्लोमा केला आहे. सरस्वती हायस्कूल नौपाडा या ठिकाणी करिअर काउन्सिलिंगचं काम त्या करतात. विद्यार्थ्यांची वर्तणूक, त्यांच्या अभ्यासविषयक समस्या, त्यांची मानसिकता, ताणतणाव, त्यांच्या तणामनामध्ये होणारे बदल, त्या संदर्भातले त्यांचे प्रश्न यासाठी मॅडम उत्तम मार्गदर्शन करतात. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशनासाठी त्या प्रसिद्ध आहेत. पालकत्व, अभ्यासतंत्र, व्यसनाधीनता, आहार आणि विहार, आरोग्य, समर्थांचे मनाचे श्लोक, भक्तियोग या विषयांवर मॅडमची अभ्यासपूर्ण व्याख्यानं नेहमीच होत असतात. ब्राह्मण सेवा संघाच्या त्या जॉईंट सेक्रेटरी आहेत. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीच्या प्रशासकीय समितीवर मॅडम काम करतात. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रंगरसिक ट्रस्ट या संस्थेच्या त्या ट्रस्टी आहेत. विवेकानंद केंद्राच्या अनेक कार्यशाळांना सुद्धा मॅडम मार्गदर्शन करत असतात. राममारुती रोड आणि वडवंत रोड या ठिकाणी मॅडमचं काउन्सिलिंग सेंटर सुरू असतं, कन्सल्टिंग सुरू असतं त्या ठिकाणी. अशा माननीय नंदिनी गोरे मॅडम यांचं उद्वेलीच्या वतीनं आपण आधी सत्कार करणार आहोत आणि मग त्यांचे विचार ऐकणार आहोत. मी विवेक मेहत्रे सरांना विनंती करते त्यांनी मॅडमचा सन्मान करावा. आणि यानंतर माननीय नंदिनी गोरे मॅडम. नमस्कार मंडळी, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी. खरं तर ह्या पुस्तकावर बोलणं हा माझा आजच्या बोलण्याचा विषय आहे. परंतु मला आता असं जाणवलं की आपल्या लेखकांनी आपल्या पुस्तकाविषयी बरीच माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे आता परत एकदा तेच काही सांगणं किंवा तेच काही ऐकणं किंबहुना मला सांगायला कितीही आवडलं तरी कदाचित तुम्हाला ऐकायला ते रिपिटेशन होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की मेडिटेशन, कॉस्मिक माइंड आणि DNA ह्या वरचे विचार किंवा ते सगळं लिहित असताना त्यांची त्यामागची भूमिका हे सगळं आपण ऐकलं. पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा आपण ह्या सगळ्याकडे पाहत असतो तेव्हा योग विषयाचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला जे काही जाणवलं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते.
योग विषयाचा आणि सायकोलॉजीचा अभ्यास करत असता आणि त्यात प्रॅक्टिस करत असल्यामुळे दर दिवशी अनेक शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती माझ्याकडे येत असतात. किंबहुना मी असं म्हणते की जेव्हा माणसं आनंदात असतात तेव्हा कदाचित त्यांना आपली आठवण होणार नाही, पण जेव्हा त्यांना काहीतरी दुखत खुपत असेल किंवा मानसिक पातळीवर काही त्रास होत असेल तेव्हा नक्कीच तुमची आठवण त्यांना येईल. आणि त्यामुळे अशाच व्यक्ती आपल्याकडे येत असतात आणि तेव्हा त्यांच्याकडे पाहून नेहमीच असं जाणवतं योग विषयाचा अभ्यास केला असल्यामुळे की ह्या सगळ्यावरती मनाचं जे शास्त्र आहे ते उत्तम रीतीने काम करू शकतं. परंतु आज फक्त आपण त्याला आपल्या वेद उपनिषदातल्या गोष्टींचा आधार देऊन लोकांना ते पुरेसं वाटत नाही, तर लोकांना एक वैज्ञानिक बैठक हवी असते. आणि म्हणूनच मला वाटतं सरांच्या या पुस्तकातनं त्यातला जो DNA चा भाग आहे तो त्यांना त्या वैज्ञानिक बैठकीपर्यंत सहज घेऊन जाईल. आता थोडंसं आपण जर उत्क्रांत आपण कसे होत गेलो ह्याचा विचार केला आणि नंतर ह्या योग विषयाकडे वळलो तर आपल्याला हे सगळं कळायला खूप सोपं जाईल. जर आपण आपल्या उत्क्रांतीचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की साधारण एक 3.5-4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती, म्हणजे फक्त पंचमहाभूत होती. पृथ्वी, आप, तेजवायू, आकाश एवढंच होतं. दगडगोटे होते, पाणी होतं आणि पर्वत आणि असं काही काही होतं, पण अगदी एक साधं छोटंसं हिरवं पान सुद्धा नव्हतं. इतकी जीवसृष्टी नव्हती. त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सुमारे 1-1.5 अब्ज वर्षांनी सृष्टीवर कुठेतरी काहीतरी जीवसृष्टीची सुरुवात व्हायला लागली. आणि असं करत करत उत्क्रांतीचा हा काळ अब्जो वर्षांचा होता आहे किंबहुना. आणि फक्त 2 लाख वर्षांपूर्वी मनुष्य जन्माला आला. असं आज विज्ञानाच्या अनेक संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे आणि तसे अनेक ठिकाणी अनेक पेपर्स पब्लिश झालेले. आता तुम्ही एवढंच लक्षात घ्या की 2 लाख वर्षापूर्वी जो मनुष्य जन्माला आला तो आणि आज आपण जे आहोत ते, म्हणजे ज्याला होमोसेपियन सेपियन म्हणजे जाणीवेची जाणीव असलेला बुद्धिमान प्राणी असं म्हटलं जातं, इतकी जी आपली उत्क्रांती झाली आहे ही सगळी उत्क्रांती होण्यासाठी अख्ख्या 2 लाख वर्षांचा कालावधी गेलाय. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्यामध्ये होणारा जो प्रत्येक बदल आहे कबूल की तो DNA माध्यमातूनही होत असेल. जनुक एकमेकांशी सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शनच्या माध्यमासाठी झगडत असतील आणि त्यातून जी तग धरून राहत असतील, जी प्रॉमिनेंट आणि पॉवरफुल असतील तेवढी पुढे जात असतील. असा सगळा विचार जरी आपण केला तरी 2 लाख वर्षांच्या काळात ही जी उत्क्रांती झाली तो काळ खूप मोठा आहे. त्या तुलनेत आज जर आपण विचार केला तर अगदी केवळ 25 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि आजचं आपलं आयुष्य याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलाय. कारण आता आपल्या आयुष्याला जो एक वेग प्राप्त झालाय, बदलांना जो एक वेग प्राप्त झालाय, त्या वेगाबरोबर जुळवून घेताना आपल्या सगळ्यांची पुरती दमछाक होती. आणि मला असं वाटतं या सगळ्यावर विचार करताना की आजारांचं मूळ कारण हे या दमछाकीमध्ये, म्हणजे उत्क्रांत होत असताना जर आपल्याला सुद्धा पुरेसा वेळ दिला गेला हे सगळं व्हायला तर कदाचित आपली दमछाक होणार नाही. बघा आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत आज आपल्याला तोंडात बोट घालावं इतकं अवाक करतात त्या की अरे ह्यांना इतकं पटकन कसं जमतं आणि इतकं 1.5 आणि 2 वर्षाचं मूल हे एवढे ताण कसं घेतं असं आपल्याला वाटतं. कारण का की ते प्रत्येक पुढची पिढी ही ताण घेण्यासाठी अधिक सक्षम होतीये, पण त्याच्यासाठी काही काळ देऊ की नाही आपण. पण होतंय असं की आज हा जो काळ आहे तो खूप भरकन पुढे आल्यामुळे रोगराई खूप मोठ्या प्रमाणात वाढते. शारीरिक आणि मानसिक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. मग ह्याच्यावर उपचार म्हणून जेव्हा वेस्टर्न सायकोलॉजी आपल्याला काही वेगवेगळ्या थेरपीज आम्ही देतो किंवा करत असतो तेव्हा त्याचबरोबर अष्टांग योग जो आता आपल्याला सरांनी सांगितला त्या अष्टांग योगाचीही कास आपण धरायला हरकत नाही. मग या अष्टांग योगाचा अभ्यास करताना सर्वप्रथमच आपण वेद उपनिषदांमधल्या सर्व गोष्टींचा सार एकत्र करून महर्षी पतंजलींनी जे आपल्याला जी सूत्र सांगितलेली आहेत पातंजली योग सूत्र ह्याचा जर थोडासा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी सगळ्यात पहिलं आपल्याला सांगितलंय की योग म्हणजे काय तर चित्तवृत्तींचा निरोध करा. बघा आपल्या चित्तवृत्तींचा निरोध होणं काही शक्य असतं का आपल्याला. आत्ता चित्त ह्या क्षणाला इकडे जात आहे तर त्या क्षणाला तिकडे जात आहे. इतकं आपलं मन सदैव भरकटत असतं, धावत असतं
त्यामुळे ते चित्तात सदैव वृत्ती सतत निर्माण होत असतात. दर क्षणाला काही हजार वृत्ती निर्माण होत असतात. ह्या स्पीडने जर आपल्या मनात हे सगळं निर्माण होतं आहे, तर त्या सगळ्या वृत्ती शमवण्याचे मार्ग सुद्धा आपल्याला महर्षींनी सांगून ठेवलेत त्या योगसूत्रांमध्ये. आणि त्यासाठी ते म्हणजे आता मी त्याच्या खूप खोलात जात नाही की ज्या वृत्ती सांगितल्या प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती वगैरे इथले जे योगी मंडळी आहेत त्यांना ठाऊक आहेत. मी ह्या विषयाकडे जाईन की ह्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी त्यांनी आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी करायला सांगितल्या. मला असं वाटतं की सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण त्या 2 गोष्टींची कास जरूर धरली पाहिजे, आणि त्या म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधः असं महर्षींनी सांगितलंय. मग अभ्यास कशाचा करायचा आहे? अभ्यास व्हॉट्सअपवर कोणत्या पोस्ट आले ह्याचा, की फेसबुकवर माझी पोस्ट किती लाईक झाले ह्याचा, का इंस्टाग्रामवर काय चाललंय ह्याचा? खचितच नाही. अभ्यास ह्या गोष्टींचा करायचा आहे की ज्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत, ज्या शाश्वत आहेत. आपल्याला आपली जी उपनिषद आहेत ती ब्रह्माचा अभ्यास करतात. ब्रह्म म्हणजे काय? तर जे शाश्वत आहे, जो विषय कधीही संपणार नाही आणि जो कायमस्वरूपी आहे, ते म्हणजे ब्रह्म. मग आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अशा गोष्टींचा करायचा आहे. मग तो अभ्यास कसा करायचा आहे? हो, सतु दीर्घकाल नैरंतर्यम सत्कारा सेवितो दृढभूमी असं त्यांनी पुढे सांगून ठेवलंय. म्हणजे अभ्यास हा दीर्घकाळ असावा. आपल्याकडे काय आहे? पी हळद आणि हो गोरी. आज मी योगा वर्गाला गेलो, 8 दिवस गेल्यावर नाही हो मॅडम तुम्ही म्हणाला होतात की योगा वर्गाला गेल्यावर अगदी छान होईल, अजून काहीच नाही झालं. अशी आपल्या बऱ्याच जणांची मानसिकता असते. मला सांगा, जी गोष्ट आपण गेली 50 वर्ष आपल्या बरोबर आपलं शरीर वाहत आहे, ती गोष्ट 8 दिवसात कशी बरी होईल? त्यासाठी आपण दीर्घकाळ अभ्यास नको का करायला? दीर्घकाल आणि निरंतर. निरंतर याचा अर्थ खंड न पाडता सतत सातत्याने. सर्वसाधारण माणसांचं काय असतं, म्हणजे तुम्ही सगळे खूप चांगले साधक आहात मला ठाऊक आहे, पण सर्वसाधारणपणे आमच्या पाण्यात असं येतं की 2 दिवस साधना झाली की मग 4 दिवस आपण आराम करतो. आज काय रविवार, मग काय दसरा, परवा काय दिवाळी, आज काय मुलाचाच अंक, मग काय मुलीचं तंक. ही जी साधना आहे ही साधना आपल्याला फळ देते, पण मग ती फळ तेवढ्या स्वरूपात देत नाही. आणि सत्कारा सेवितो दृढभूमी ह्याला तर खूप जास्त महत्व आहे, कारण हा सगळा अभ्यास आपल्याला अतिशय श्रद्धेने करायचा आहे. याचा अर्थ असा आहे की जर मी बघा असं म्हणतात की दगडाला सुद्धा शेंदूर फासला आणि त्याला देव म्हणून त्याची पूजा केली तर त्याने सुद्धा माझ्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. मग ही जर वस्तुस्थिती आहे आणि इतकी जर श्रद्धा काम करते, तर आपल्याला हजारो वर्षांपूर्वी महर्षींनी जे सांगून ठेवलंय ते फोल कसं असेल? ते चुकीचं असूच शकत नाही. आणि त्यामुळे आपण प्रयत्न करूया की मी अशा प्रकारे अभ्यास करण्याचा, म्हणजे अगदी मेडिटेशनचाही मला सराव करायचा असेल तर तो अशा प्रकारे करायचा मी प्रयत्न करेन. वैराग्य हे दुसरं त्यांनी सांगितलंय. आता वैराग्य मगाशी मी म्हटलं तसं गोखले रोडवरनं फिरायला लागला की ह्या दुकानातली ही साडी आवडते आणि त्या दुकानातली ती ज्वेलरी आवडते, असं सर्वांचंच होत असतं. पुरुषांच्या बाबतीत काहीतरी वेगळं आवडत असेल त्याविषयी मी काही बोलत नाही, पण काहीतरी आवडत असतं एवढं निश्चित, आणि आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं हे निश्चित. मग आपल्याला महर्षी सांगतायत की तुम्ही वैराग्य धारण करा. म्हणजे काय? या सर्व विषयातून स्वतःला थोडंसं बाजूला न्या आणि आतमध्ये बघायला सुरुवात करा. माझ्या आत काय आहे, बाहेर काय आहे, हे सगळं बघण्यासाठी पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्याने आपण बाहेर बघतोच आहोत. मला सांगा, बाहेर बघून एकतरी शाश्वत गोष्ट आपल्याला दिसते का? नाही. सगळ्याच गोष्टी अशाश्वत. आज आहेत तर उद्या नाहीत. सकाळी माझ्याकडे आहेत तर संध्याकाळी चोरीला गेल्या. मोबाईल घेतला 60,000चा, कोणीतरी मारला, काहीतरी होतच असतं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या अशाश्वत गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण जो जीव जडवतो, त्यापेक्षा महर्षी आपल्याला सांगतात तुम्ही स्वतःवर जीव जडवा आणि आपल्या आत बघा, थोडेसे स्वार्थी व्हा. मी तर सगळ्यांना सांगते आपण स्वार्थी होऊया. आपण खूप बाहेर बघून परमार्थी होत असतो, ह्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय, काय करायचंय, माझं काय हे बघूया ना. आपण जेव्हा स्वतःकडे आतमध्ये बघू तेव्हा आपल्याला खूप गोष्टी कळतील. त्यामुळे आपल्याला जर हे सगळं मेडिटेशन किंवा ह्या मार्गावरही पुढे जायचं असेल किंवा DNA स्ट्रक्चरमध्ये खरंच आपल्या बदल होऊ शकेल, हे अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी आपण सातत्याने धारण केल्या आणि जर दीर्घकाळ अभ्यास केला त्यातून हे सगळं सहज शक्य आहे. आता मग पुढचा मुद्दा येतो की मग अहो हे ध्यानधारणा वगैरे सर्वसामान्यांना रोजच शक्य आहे का?
मग आपल्याला भगवंतांनी सांगून ठेवलंय की ध्यानाहून सुद्धा कर्मफळाचा त्याग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागच त्यागात शांतीरनंतरम. 12व्या अध्यायात सांगून ठेवलंय भगवंतांनी. म्हणजे आपण म्हणतो की ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, पण ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ. सोपं आहे का? नाही. आज आपण एवढंच जरी काहीतरी केलं तरी आपल्याला असं वाटतं की किती जणांना सांगू आणि किती जणांना नको. म्हणजेच मी जे कर्म करते त्या कर्माचं फळ मिळावंच, त्या कर्माच्या फळापासून मला काहीतरी आनंद व्हावा, या आंतरिक इच्छेनेच आपण प्रत्येक कर्म करत असतो. पण ज्या क्षणी आपल्याला कर्मफळाचा त्याग करता येईल त्या क्षणी आपलं जे निष्काम कर्म होईल ते जणू काही ईश्वराला अर्पण असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये कॉस्मिक माइंड म्हणजे जे कोणी आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून पुरुष विशेष म्हणजे ईश्वर आहे. त्या ईश्वराचं प्रणिधान, त्याची मनापासून केलेली भक्ती हीच आपल्याला पुढे नेणार आहे. बघा, एक अनुभव सांगते. माझ्या क्लिनिकमध्ये मध्यंतरी एक बाई आल्या होत्या, साधारण 50च्या वयाच्या असतील. त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता, झालेला आहे. आणि आता त्यांची स्थिती अशी आहे की त्या फक्त द्रवपदार्थच घेऊ शकतात. द्रवपदार्थच्या पलीकडे म्हणजे आपल्या फोडणीतल्या किंचितशा मोहरीचा कण जरी त्यांच्या अन्ननलिकेत गेला तरी मामला खतम, अशी त्यांची स्थिती आहे. अशा त्या गेली कित्येक वर्ष आहेत. सुरुवातीला जेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांना वाटलं आपल्याला टीबी झालाय. मग त्या म्हणाल्या की अहो टीबीच तर आहे ना, कॅन्सर तर नाही झालाय, काय घाबरण्याचं कारण आहे. जेव्हा त्यांना हे कळलं आपल्याला कॅन्सर झालाय तेव्हा त्या म्हणाल्या मी सरळ समर्थांना जाऊन सांगितलं, बघा कॅन्सर तुम्हीच दिलाय, आता तुम्हीच ठरवा त्याचं काय करायचं ते. आणि समर्थांवरच्या या भक्तीपोटी, श्रद्धेपोटी आज त्या बाई इतकं सगळं छान त्यांची नोकरी आणि व्यवसाय सगळं सांभाळून सगळं छान करतायत. म्हणजेच मला यातून सांगायचं आहे की श्रद्धेचं जे फळ आहे, आता मी ईश्वर प्रणिधानाचा उल्लेख केला, श्रद्धेचं जे फळ आहे ते आपल्याला निश्चित मिळतं. कारण उत्क्रांतीचा जर विचार केला तर त्याच्यात सुद्धा सुख संवेदना आणि दुःख संवेदना ह्या ज्या मनुष्याला प्राप्त झालेल्या आहेत त्यातल्या सुख संवेदना मला परत परत मिळाव्यात म्हणून माणूस सतत प्रयत्न करतो. आणि म्हणून नॅचरल सिलेक्शन मध्ये सुख संवेदना तुमच्या राहतात. दुःख संवेदना मला नको रे दुःख नको देऊस, असंच आपण सातत्याने म्हणत असतो. तर श्रद्धा ही गोष्ट अशीच आहे की जेव्हा आपल्याला कळतं की आता मी खूप हतबल झालोय, माझ्या हातात काहीच नाही, अतिव दुःख माझ्या नशिबी आलेलं आहे आणि आता मी काहीही करू शकत नाही, तेव्हा मला काहीतरी निश्चित काहीतरी एक खुंटी हवी असते धरायला. आणि मला असं वाटतं की ती परमेश्वर रूपाने किंवा कोणत्या तरी श्रद्धेच्या रूपाने ती खुंटी धरण्याचा आपण प्रयत्न करतो. कोणतीही अनिश्चितता ही दुःखाची संवेदना निर्माण करते आणि कोणतीही निश्चितता ही सुखाची संवेदना नेहमीच निर्माण करते. बघा, आज अनिश्चितता खूप वाढली प्रत्येकाच्या आयुष्यात. मी सकाळी ऑफिसला जाते पण मला माहित नाहीये संध्याकाळी पिंक स्लिप मिळणार का, मिळाली तर बाय बाय हरिओम. त्यामुळे अनिश्चितता आली की दुःख आलं. मग सुख संवेदना निर्माण करण्यासाठी काय हवं तर माझी कशावर तरी श्रद्धा हवी हो. तुम्ही स्वतःवर ठेवा, दुसऱ्यावर ठेवा, दगडावर ठेवा, देवावर ठेवा, ओमवर ठेवा, कोणत्याही प्रतीकावर ठेवा, पण श्रद्धा ही माणसामधल्या, जसं त्यांनी आता डीएनए म्हटलं तसं मी असं म्हणेन की डीएनए किंवा मेंदूतल्या पेशी यांचा एकमेकांशी खूप जवळून संबंध आहे आणि त्या एकमेकांवर सातत्याने त्यांचा प्रभाव असतो. जेव्हा आपण श्रद्धा ही आपल्यावर काम करत असते तेव्हा आपल्या मेंदूमधले जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात ते खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात. न्यूरो ट्रान्समिटर्स हे स्पेशलाइज्ड प्रथिनं आहेत की जी आपल्या मेंदूचं सर्व काम पाहण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर ही जी न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत त्यांच्या लेव्हलमध्ये खूप फरक पडतो आणि त्यामुळे त्या श्रद्धेपोटी आपण खूप गोष्टी ज्या आपल्याला भीतीदायक, अनिश्चित, त्रास देणाऱ्या, घाबरवणाऱ्या वाटत असतात त्या करून पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मला सर्वांना सगळ्यात शेवटी एवढंच सांगायला आवडेल की ह्या सगळ्याचा विचार आपण जेव्हा करतोय तेव्हा आपल्या सगळ्यांकडे श्वास नावाचं एक सुंदर इन्स्ट्रुमेंट किंवा टूल भगवंताने आपल्याला देऊन पाठवलंय. ओम वरती किंवा जो पुरुष विशेष परमात्मा जो आहे त्याच्याकडे प्रणिधान आपलं जरूरच असावं. फक्त जर काहीच आपल्याला नाही सापडलं मेडिटेट करायला तर आपल्याला असं सांगून ठेवलंय की तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वासावरही ध्यानधारणा करता येते. मग आता
श्वासावर ध्यानधारणा करणं एकदम एका दिवसात शक्य आहे का? कदाचित शक्य नाही होणार. पण मग त्याच्यासाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो की रोज रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं अगदी आडवं पडलेल्या स्थितीत सुद्धा जर मी असं केलं की फक्त माझ्या श्वासाकडे एका तिराहिताच्या नजरेतनं मी फक्त पाहतेय, मी त्या श्वासाचं काहीही करत नाही, दीर्घ श्वसन नाही, प्राणायाम नाही, काहीही नाही. तुम्ही मला सांगा, श्वास आपल्यासाठी किती महत्वाचा आहे का काही महत्वाचा? मी माझ्या क्लायंट्सना विचारते तेव्हा काही जण उत्तर देतात, हा बऱ्यापैकी. बऱ्यापैकी म्हणलं अरे आता केला तर काय होईल? मग त्यांच्या लक्षात येतं की बऱ्यापैकी नाही, बऱ्याच पैकी महत्वाचं आहे. म्हणजे अशी मला असं वाटतं एकमेव गोष्ट आहे की जी जन्मापासून आपल्या बरोबर आहे आणि मरेपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे. कदाचित आपल्या शरीरातला एखादा अवयव रिकामी होईल, कदाचित कोणाचं गॉल ब्लॅडर काढावं लागेल, कदाचित कोणाच्या किडनीजना काही होईल, कदाचित अजून कोणाचं काही होईल. असं काही होऊ नये, पण होऊ शकतं, आपण बघतोय केसेस. पण श्वास ही एकमेव गोष्ट अशी आहे की जर त्यांनी आंदोलन पुकारलं नाही ना आज नाही चालणार आहे तर मग संपले. त्यामुळे जर मला इतकी महत्वाची गोष्ट देऊन पाठवलंय तर मी एवढं त्याला गृहीत का धरते? आहेच, कुठे जाणार आहे तो? अशी आपली आपल्या श्वासाबद्दल भूमिका असते, आहेच, तो कुठे जातोय? जेव्हा तो जायची वेळ येते तेव्हा कळतं किती महत्वाचं आहे. त्यामुळे तशी जर वेळ आपल्यावर येऊ नये आणि आपण खूप छान एक सुंदर छान असं दीर्घ पण असं म्हणजे सुदृढ असं आयुष्य आपल्याला घालवायचं असेल तर आपल्या श्वासाकडे लक्ष निश्चित असायला पाहिजे. प्राणायामाची महती काय आहे त्याच्यात खोलवर आता मी जात नाही, त्याचा सुद्धा काही भाग आपल्या पुस्तकामध्ये आहे. मंत्र, अष्टांग योगाचे सर्व अंग. मगाशी सरांनी आसनाचा उल्लेख केला. आसनाविषयी मी एक थोडक्यात पटकन सांगते की आसनांविषयी महर्षींनी स्थिर सुखम आसनम हे सूत्र दिलंय. स्थिर सुखम आसनम याचा सोपा अर्थ असा आहे की स्थिरता आणि सुखकारकता प्राप्त करून जे काही पोश्चर तुमच्या देहाला मिळतं ते स्थिर सुखम आसनम. आसनामध्ये तुम्ही स्थिरता आणि सुखकारकता प्राप्त करा. त्याचा दुसरा एक अर्थ नुकताच मला कळला आणि तो मला इतका भावला. तो अर्थ असा आहे बघा, स्थिर सुखम आसनम, सुखामधली स्थिरता हे आसन आहे. आपण सुख, आपलं सुख, हॅपीनेस, कम्फर्ट, ब्लिसफुल स्टेट ह्याच्यामधली स्थिरता प्राप्त करणं. बघा, आपण कधीतरी असतो आनंदी किंवा ब्लिसफुल स्टेट मध्ये, पण त्याला स्थिरताने प्राप्त होत. आत्ता आहे, क्षणात नाही. पण आपल्याला महर्षी असंही सांगतायत, स्थिर सुखम आसनम, सुखामधल्या स्थिरतेकडे लक्ष द्या. सदैव स्वतःला एका आनंदी चैतन्यमय अशा स्टेट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यातली स्थिरता मिळवायचा प्रयत्न करा आणि ती स्थिरता मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त ह्या क्षणात जगायचा प्रयत्न करा. आपण बऱ्याचदा खूप मागच्या आणि पुढच्या क्षणात जगतो, त्याच्याऐवजी जर ह्या क्षणात जगलो तर स्थिर सुखम आसनम आपल्यासाठी शक्य आहे. या पुस्तकाविषयी म्हटलं तसं पंडितजी आधी बोलले आहेत, त्यामुळे मी फार ह्या विषयाच्या खोलात आत्ता शिरलेली नाही. तुम्ही सर्वजण पुस्तक घेऊन वाचणारच आहात, त्यामुळे तुम्हालाही त्यात काय लिहिलेलं आहे ते कळणार आहे. मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना एक छान, चांगलं, सुदृढ असं दीर्घायुष्य लाभो अशीच ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि तुम्ही सर्वजण योगमार्गी असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर कोणी योगमार्गावर नसाल तर त्यांनी लवकरात लवकर योगमार्गावर येण्याचा प्रयत्न करावा, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. मार्केटिंग तज्ञ आणि मेडिटेशन ट्रेनर म्हणून सर परिचित आहेत. माननीय गडकरी सर खरं तर केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी MBA सुद्धा पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाला समाजाभिमुख करण्यासाठी आणि ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर खूप अभ्यास करून त्याची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचे वडील सिद्धयोगाचे साधक होते आणि त्यांनी सुद्धा ध्यानधारणेवर पुस्तक लिहिलंय, हे विशेष कौतुकास्पद आहे. योगा आणि मेडिटेशन यातील तज्ज्ञ, जाणकार, प्रशिक्षक या नात्यानं त्यांनी थायलंडला भेट दिली आणि वेगवेगळ्या 19 देशातील अनेक लोकांना त्यांनी 3 दिवसांचं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. विद्यापीठ स्तरावर प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी आणि मार्गदर्शक अशा
डिजिटल सेल्समॅनशिप कोर्सचे ते प्रणेते आहेत. ईमेल मार्केटिंग या विषयावर त्यांची व्याख्याने नेहमी होत असतात. भावी पिढी, उद्याची पिढी ही नेटसेवी असणार आहे हे दृष्टेपण जाणून जपून त्यांनी अनेक सॉफ्टवेअर तयार केलेले आहेत. वेब मार्केटिंगवर त्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय. MBAच्या विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करतात. ई मार्केटिंगचे कोर्स कंडक्टर म्हणूनही सर परिचित आहेत. असे माननीय प्रसाद गडकरी सर यांचा उदबेरीच्या वतीनं आपण आधी सत्कार करणार आहोत आणि मग त्यांचे विचार ऐकणार आहोत. धन्यवाद. आपण ऐकूया माननीय प्रसाद गडकरी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित आमंत्रित. हा विषय माझे वडील नेहमीच म्हणतात, ध्यान हा बोलण्याचा विषय नाही, हा अनुभवाचा विषय आहे. पण त्याच्यावरती जितकं बोलू तितकं कमी आहे, कारण की आपल्याला एक संस्कृतमध्ये म्हण आहे, युद्धस्य कथा रम्या. म्हणजे एखादा सैनिक युद्धावर जातो आणि तिथून परत आल्यावरती तिकडच्या ज्या गोष्टी सांगतो ते आपल्याला ऐकायला फार छान वाटतं. त्याचप्रमाणे कोणताही साधक आपले जे अनुभव सांगतो ते ऐकायला खूप छान वाटतात. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तर तेव्हा तुम्हाला जे विचित्र वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बाकीच्या साधकांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, तुम्हाला फार आश्चर्य होईल. माझे वडील गणेशपुरीच्या स्वामी मुक्तानंद परमहंसांचे शिष्य आहेत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं मी लहानपणी वाचली. मी अनेक वर्षापासून ध्यान करतो त्यांच्या गायडन्स खाली. तर मुक्तानंदांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की मी माझी जशी साधना वाढत गेली तसं मला भीती पण वाटू लागली. मी ध्यानामध्ये घाबरू लागलो. मी काही दिवस साधना बंद केली. मी माझ्या गुरुदेवांना विचारलं की असं का होत आहे, तर त्यांनी सांगितलं की साधना चालू ठेवा, साधना बंद करू नका. ह्या विषयाने बोलताना ध्यान करणं, त्याच्यात तुम्हाला सुखासनात बसायला पाहिजे वगैरे, हे ऑलरेडी आपलं सगळं डिस्कशन झालेलं आहे. पण ओंकार आणि ओंकाराचं महत्त्व ह्या पुस्तकात सांगितलंय ते मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. माझ्या ओळखीचे एक MD सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांना मी एकदा फोन केला. ते नागपूरचे आहेत, मी मूळचा नागपूरचा आहे. त्यांना विचारलं, अरे तुलेमध्ये बोलतो, अरे कुठे आहेस? त्यांनी सांगितलं की मी उत्तर प्रदेशमध्ये अशा आश्रमात आहे. कशाला गेलाय? म्हणजे इथे मी साधना करायला आलो, इथे अशी हवन वगैरे होते. म्हटलं तू MD सायकॅट्रिस्ट आहेस, तो स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये प्रॅक्टिस करतो. नाही, इथे आल्यावरती मी ओंकाराची साधना वगैरे करतो. तेव्हा मला जाणवलं आणि तेव्हा त्या MD सायकॅट्रीवाल्या माझ्या मित्रांनी सांगितलं की ओंकाराचा जप करणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि वडिलांनी सांगितलं तर मी करायचोच, तरी पण एक डॉक्टर सांगतो आहे तर त्याचा एक वेगळा असर असतो. तर ओंकाराची साधना कशी करावी, ओंकाराचा जप कसा करावा, हे तुम्ही तज्ज्ञ लोकांकडनं मार्गदर्शन घ्या, जरूर करा. पण मी माझा अनुभव असा की जेव्हा ओंकाराचा मी रोज जप करायचो तर कधी कधी वेगळ्या फिलिंग्स यायच्या. कधी घाम यायचा, कधी गहीवरून यायचं, कधी डोळ्यात पाणी यायचं. तर ह्या पुस्तकात वर्णन केलेलं आहे आणि ते वाचल्यावर मला जाणवलं की अरे ह्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ओंकाराची जेव्हा साधना तुम्ही करता तेव्हा तुमच्या 10 स्टेजेस येऊ शकतात. अशा स्टेजेस असतात हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. बरं, DNA बद्दल बोलताना माझं आजचं वय 54 आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 24 वर्षापूर्वी किंवा 20-22 वर्षापूर्वी मला एका अमेरिकन माणसाने ईमेल पाठवली होती. त्याने सांगितलं की तू मला $100 पाठव, मी तुझा DNA चेंज करेन. म्हटलं मला DNA चेंज करायला अमेरिकेला कसं मी येईल? म्हणजे नाही, तुला DNA मी तिथे बसूनच करेन. मी त्याला काही पैसे पाठवले नाही किंवा तेव्हाची परिस्थिती नव्हती. पण
DNA चेंज करू शकतो ही 24 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी एका माणसाने मला ईमेल लिहून पाठवली होती आणि त्याच विषयावरती आज मी इतक्या डिटेलमध्ये ऐकतोय. हा खरंच म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आणि ह्या विषयावरती म्हणजे त्या अमेरिकन माणसाचा विश्वास होता. ही खरंच एक अद्भुत गोष्ट आहे. नुसतंच चित्ताबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर चित्तामध्ये सुद्धा माझा चित्त किंवा माझं मन आज थाऱ्यावर नाही किंवा मला आज बरं वाटत नाही किंवा तर त्याच्यामध्ये सुद्धा 5 अंग आहेत चित्ताची. नॉलेज, मिसकन्सेप्शन, इमॅजिनेशन, डीप स्लीप आणि मेमरी. तर आपण कुठे आपल्याला आपलं चित्त कुठे मिसफिट होतं आहे हे सुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो आणि हा विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा शांतपणे वाचून प्रत्येका गोष्टीचा अभ्यास करून पुढे जा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. या पुस्तकामध्ये अजून एक छान गोष्ट दिलेली आहे की पृथ्वी ही एकच नाही, अशा अनेक पृथ्व्या असतील आणि प्रत्येका पृथ्वीवरती ब्रह्मा विष्णू महेश आहे. पण जेव्हा त्या पृथ्वीचा अंत होईल तेव्हा तिथल्या ब्रह्मा विष्णू महेशांचं काय, त्यांची काही तेव्हा गरज राहणार नाही. तर हा म्हणजे आपण नष्ट होऊ आपल्या, पण जर का पृथ्वीच राहणार नाही तर तुम्हाला त्या ब्रह्मा विष्णू महेशांची काय गरज. मित्रांनो, हे पुस्तक खूप सुंदर आणि डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आपण जरूर याचा अभ्यास करा आणि मी माझे 4 शब्द संपवतो. अजीज करीम सर यांना त्यांचाही थोडक्यात परिचय आणि त्यानंतर सत्कार करणार आहोत आपण. आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग शिक्षक म्हणून सर प्रसिद्ध आहेत. मोटिवेशन ट्रेनर म्हणून सर्वदूर परिचित आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी MBAचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. 40 वर्षापासून आपल्या व्यवसायामध्ये ते व्यस्त आहेत. त्यापैकी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी त्यांच्या फॅमिली बिझनेसमध्ये घालवलाय मॅनेजिंग पार्टनर म्हणून. गंमत म्हणजे, आश्चर्य म्हणजे 157 वर्षापूर्वी या भारत देशाला छत्रीची पहिली ओळख त्यांच्या फॅमिलीने करून दिली. छत्री तेव्हा पहिल्यांदा अनेक आंतरराष्ट्रीय मासिकातून, चॅनेल्सवरून आणि मीडियाकडून त्यांच्या व्यवसायातील नाविन्याची, कल्पकतेची खास दखल घेतली गेली. प्रत्यक्ष अनुभवांचा आणि व्यवसायाचा समृद्ध वसा वारसा त्यांना घराकडून पारंपरिकरित्या मिळाला होता. तो त्यांनी पुढे चालवला. व्यावसायिक यशाबरोबर विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तरुण वयापासून त्यांना असणारी योगाची आवड आणि त्याचा त्यांनी सातत्याने केलेला सराव. म्हणूनच भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशात योग शिक्षक म्हणून सर प्रसिद्ध आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक तत्वांचा सखोल अभ्यास त्यांनी केलाय. आत्मिक समाधानाचं तृप्त समाधानी आयुष्य त्यांना लाभलंय आणि ते इतरांना लाभावं अशी सदिच्छा त्यांच्या मनात आहे. म्हणूनच ते योगविषयक कार्य खूप दिलीनं करत असतात. उद्वेलीच्या वतीनं आपण आधी त्यांचा सत्कार करूया आणि मग त्यांचं मनोगत ऐकूया. माननीय अजीज करीम सर. धन्यवाद. आपण ऐकूया अजीज करीम सर यांना. आदरणीय पंडित अत्रे जी, रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन द डायस और रिस्पेक्टेड ऑडियन्स. माझ्या मराठी इतकी पॉवरफुल नाही तर मी हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलेल तर चालेल? हाउ मेनी आर कंफर्टेबल इन हिंदी? You be comfortable here. हाउ मेनी आर नॉट कंफर्टेबल? All are uncomfortable other than Marathi, but you can. थैंक यू सर, थैंक यू सर. तो मैं हिंदी और इंग्लिश दोनों थोड़ा मिक्स करके बोलूंगा. बिल्कुल. मराठी पण मला येते पण जरा वाट लाव. थोड़ा. थैंक यू. तो शुरुआत करने के पहले मैं ये जानना चाहता हूँ कि आप में से कितने लोग योग अभ्यास करते हैं? वेरी गुड, थैंक यू. कितने लोग नहीं करते? अच्छा, कितने लोग करना चाहते हैं? और कितने लोग को इंटरेस्ट बिल्कुल नहीं करते? कोई नहीं है, सबको तो इंटरेस्ट है, आपको नहीं इंटरेस्ट. थैंक यू. तो योग क्या है वो पहला हम समझना चाहते हैं. ये बुक जो पंडित जी लिखे हैं, कॉस्मिक माइंड, मेडिटेशन एंड DNA.
बहुत बेहतरीन बुक है, बहुत अच्छा है आपका इसमें रिसर्च, बहुत ही डीप गया है, बहुत मुझे पसंद आया। हम शुरुआत करते हैं मेडिटेशन से। मेडिटेशन एक्चुअली क्या चीज़ है? तो एक चेला एक गुरु के पास गया, गुरु एक पॉन्ड, पानी छोटा सा पॉन्ड के पास बैठा था लकड़ी लेके, और गुरु को पूछा कि मेडिटेशन क्या है। तो गुरुजी ने उसके हाथ में लकड़ी दिया और बोला ये जरा पॉन्ड में देखो इसके नीचे क्या है। तो चेला जितना पानी को हिलाया उतना ज्यादा मट्टी हो गया, उतना ज्यादा डर्टी हो गया, दिखा नहीं। थोड़ा टाइम के बाद में सब छोड़ दिया, शांत बैठा और मट्टी आपो आप सेटल हो गया और पूरा पानी क्लियर हो गया और उसमें जो नीचे था वो दिखा। दिस इन शॉर्ट इज मेडिटेशन, टू सिट बैक एंड वॉच, जो हम कहते हैं दृष्टा भाव, सिर्फ टू ऑब्जर्व द थॉट्स डिस्पैशनेटली। तो ये जो बुक में भी लिखा हुआ है, रिलैक्सेशन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स मेडिटेशन। जैसा इन्होंने बताया, पतंजलि ने कहा सुखम स्थिरम आसना। सबसे कठिन आसना कौन सा है आप जानते हैं? सबसे कठिन आसना शवासन। ये बार अभी हम लोग सोचते हैं कि शवासन में बस पीछे लेट के ऐसा रहना, आप बंद करना, और दैट इज इजीएस्ट। लेकिन शवासन, शव मीन्स डेड बॉडी, जिसके कोई विचार नहीं, कोई थॉट्स नहीं, इसके लिए शवासन जो दिखता है सबसे आसन है, लेकिन सबसे कठिन आसना शवासन है। तो शवासन इज द मोस्ट डिफिकल्ट आसना एंड वी हैव टू डू रिलैक्सेशन व्हिच इज द फर्स्ट। आजकल जो लोग आते हैं सीईओ फॉर द स्ट्रेस मैनेजमेंट प्रोग्राम, बोलते हमें पेशेंस सिखाओ और अभी का भी सिखाओ पेशेंस, हम अभी सीखना चाहते हैं। तो हम पूछेंगे सब डीएनए मेडिटेशन करते हैं, लेकिन इसमें फायदा क्या है? तो इसका जवाब स्वामी विवेकानंद जी ने दिया था। एक सज्जन ने स्वामी विवेकानंद को पूछा कि आप इतने वर्षों से मेडिटेशन करते हैं, अभी ये टॉक में मैं मेडिटेशन और योगा दोनों आई विल यूज इंटरचेंजेबली। टू मी मेडिटेशन इज एन इंटीग्रल पार्ट ऑफ योगा, तो आई विल यूज देम इंटरचेंजेबली, ठीक है? तो पूछा उनको कि आपको ध्यान से क्या फायदा मिला? तो स्वामी विवेकानंद जी बोले, फायदा की बात बाद में, सबसे पहला मैं आपको ये बताना चाहता हूँ कि मेरे इसमें बहुत बड़ा नुकसान हुआ है। बोला नुकसान? क्या नुकसान? बोला मैं बहुत से चीज इसमें से खोया हूँ। बोला क्या चीज? मेरा घृणा गया, मेरा ईर्ष्या गया, मेरा जो गुस्सा था वो निकल गया, मेरी मन की अशांति सब चले गई, सब चीजें मैं खो दिया। तो इसमें बहुत नुकसान है। एक्चुअली जो हमारे ऋषि मुनिया कहते थे कि ध्यान करने से, योगा करने से बहुत से फायदा है, लेकिन आज जो वेस्टर्न वर्ल्ड जो रिसर्च किया है, दे हैव कम टू द कंक्लूजन कि योगा मेडिटेशन में, और उसके ऊपर पूरा गूगल कर सकते, इतना एविडेंस है, फिजिकल, मेंटल, इमोशनल और स्पिरिचुअल बेनिफिट्स है, सब है। ये योगा में जो अपने जो शरीर है, 5 शरीर है, अन्नमया कोश, मनोमया कोश, प्राणमया कोश, विज्ञानमया कोश एंड आनंदमया कोश। योगा मेडिटेशन अफेक्ट्स ऑल दीज 5 कोशास, जो कोई सिस्टम नहीं कर सकते। ये सिर्फ योगा से होगा। क्या मैं कहा? सिर्फ योगा से होगा। तो जैसा बुक में कहा है, रिलैक्सेशन इज द फर्स्ट स्टेप, सिट इन अ कंफर्टेबल आसन। सेकेंड स्टेप जो है, जो सब बता चुके हैं ऑलरेडी, इज ब्रेथ। तो एक मेरा मित्र था, बोला चलो हम योगा शुरू करते हैं। एक दिन घर में टीवी चालू किया, बोला बाबा रामदेव को हम देखते, योगा करते। उस दिन अनफॉर्चुनेटली उसका जरा पिक्चर बरोबर नहीं आ रहा था टीवी पे, फिर भी सुना बरोबर। और उसी दिन शाम को अपने मायके के यहाँ गया। तो नेक्स्ट डे मायके के यहाँ सुबह उठा, नहा धो के तैयार हुआ और गया। उसकी बीवी थी सामने, बीवी की माँ थी। बोला कहाँ जा रहे हो? बोला मैं योगा करने जा रहा हूँ, योगा। तो बीवी की माँ बोलती है योगा करे, मुझे भी करवाओ। बोला ठीक है आइए। तो माँ को लिया, बोला योगा करते। माँ को उठाया, घर के बाहर लेके गया, पटक दिया। फिर वापस भाग के उसको लिया, अंदर लिया, वापस उठाया, बाहर फेंक दिया, वापस उसे अंदर लिया।
तो बीवी चिल्लाने लगी, अरे जी ओ जी क्या कर रहे हो आप? बोला मैं योगा कर रहा हूं, योगा। बोला ये कैसा योगा? नहीं बाबा रामदेव बोला था सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो। तो ये योगा है। पर हम देखते हैं कि योगा में बहुत से फायदा है। योगा सांस का बाहर छोड़ो अंदर लो योगा है। तो ब्रेथ जैसा जो बताया है ना, ब्रेथ श्वास इज वन ऑफ द की पॉइंट्स इन योगा। अभी ब्रेथ के बारे में मैं थोड़ा बताना चाहता हूँ, अगर टाइम है तो वी हैव द टाइम। हम जो करते हैं ना, जैसा आई कैन मूव माई हैंड्स, दिस इज अंडर माई कंट्रोल। लेकिन जो मेरे आउट ऑफ कंट्रोल चीज है, माई हार्ट बीट, माई लिवर, किडनी फंक्शंस, ये सब आउट ऑफ माई कंट्रोल है, इनवॉलंटरी। लेकिन जो श्वास है हमारा ना, दैट इज बोथ वॉलंटरी एंड इनवॉलंटरी। It is conscious and unconscious. Therefore, the breath is the link between the individual mind and the cosmic mind. So, breath से बहुत कुछ हम कर सकते हैं. And breath is the powerful link. जो तीसरा स्टेज है ध्यान में, वो भी सब बताए हैं. I am just repeating कि one of the ways is ब्रह्मनाद, ओम का उच्चारण. ओम is one of the what is called primordial sound. जो हर sound होते हैं ना, it is caused by striking objects. लेकिन ओम is one sound that is caused without striking an object. जो उद्गीत कहते हैं. अभी लोग बोलते हैं कि ओम is a Hindu sound. इसके बारे में मैं आपको एक बताना चाहता हूँ. सदगुरु बताया था. नॉर्थ इंडियन लैंग्वेज, साउथ इंडियन लैंग्वेज में एक फर्क होता है कि साउथ इंडियन लैंग्वेजेस दे हैव एन एन इन्फ्लेक्शन. तो जो नॉर्थ में फॉर एग्जांपल आप बोलेंगे गणेशा, साउथ में बोलेंगे गणेशन. नॉर्थ में बोलेंगे लक्ष्मणा, साउथ में बोलेंगे लक्ष्मणन. नॉर्थ में बोलेंगे रामा, रामन. तो the n inflection is there in the language. मुरुगप्पा, मुरुगप्पन, n inflection आते हैं लैंग्वेज में. So Jesus Christ जो ईसा मसीह थे, he used to speak ancient Aramaic, not Arabic, Aramaic language. Aramaic language में वो n inflection आता था. और जो प्रॉफिट मोहम्मद रसूलुल्लाह है, he was a tribal. तो ट्राइब में भी that language that he spoke had an n inflection. तो जो ध्वनि जो आता था ना, it picked up the n inflection. तो मैं आपको एक अलग तरीका का ओम उच्चारण बताना चाहता हूँ, आप सिर्फ सुनिए. The different way of saying Om. Okay? तो जो क्रिश्चियन लोग आमीन एमन बोलते हैं, जो मुस्लिम आमीन बोलते हैं, जो हिंदू ओम बोलते हैं, इट इज द सेम. यहूदी लोग भी है, जूस दे से शालोम, अगेन द ओम इज देयर. इंग्लिश में भी आप देखेंगे ना, इंग्लिश इज डिराइव्ड फ्रॉम लैटिन. इन इंग्लिश देयर आर 3 मेन एट्रीब्यूट्स ऑफ गॉड. जो भगवान के हैं ना, 3 मेन एट्रीब्यूट्स है. भगवान सब जानते हैं, उसको इंग्लिश में क्या बोलेंगे? ओमनिशिएंट. भगवान सब जगह है, omnipresent. और भगवान इज ऑल पावरफुल, omnipotent. तो ओम इज देयर यूनिवर्सल एवरीवेयर. और जो मॉडर्न थियरी जो अभी बताया है ना, दैट पहले तो बोलते थे एटम इज इनडिविजिबल. देन एटम दे फाउंड इज प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. फिर उसके भी सब एटॉमिक पार्टिकल्स आए, फिर क्वार्क्स आए. Now they say the most finest indivisible part of an atom is the string. Superstring theory जो कहते हैं, this is the latest. Superstring theory is the size of the superstring theory is the size of Planck length of gravity, which is 1/millionth of a billionth of a billionth of a billionth of a billionth of a centimeter. इतना छोटा है. And the whole world is in a state of vibration. Everything vibrates. Even we are vibrating. The molecules are
atoms, molecules are going around, electrons are circling around the neutron. So when we use sound, Om, it can change our whole vibration, our whole pattern. इसके लिए जो बोलते हैं ना, your DNA can change because we are all vibration, and vibration से अपना पूरा सब हम बदल सकते हैं. तो अभी मैं क्या, हम लोग बहुत चर्चा किए हैं, बहुत बातचीत किए ओवर ओम, वेरी इंटेलेक्चुअल. जैसा क्या गुलाब जामुन मीठा है, ब्राउन है, गरम है, नरम है, लेकिन हम गुलाब जामुन चखे नहीं है. तो मैं चाहता हूं, अगर इफ यू आर इंटरेस्टेड, थोड़ा आपको गुलाब जामुन जैसा ओम का उच्चारण चखाओ. इफ यू आर इंटरेस्टेड, हु इज इंटरेस्टेड? Everyone. Who is not interested? तो मैं आपको समझाऊंगा how we will do it. Very simple. हम लोग क्या करेंगे? When I tell you, put it down. हम लोग ओम का उच्चारण करेंगे. Everybody willing to do that? Yes. Anybody not willing? No, everyone is. Everybody willing. तो मैं आपको बताऊंगा कैसा करेंगे. मैं एक बार ओम का उच्चारण करूंगा. I will say ओम. अकेला, alone. You just hear me. उसके बाद में 3 बार हम सब साथ में ओम का उच्चारण करेंगे. We'll say together ओम 3 times. From the 4th time onwards, आप लोग at your own pace, your own speed, you will keep saying ओम continuously. और ये जो पूरा करेंगे, it will be with the lights off and with the eyes closed. आंखें बंद करके करेंगे और ओम का उच्चारण 2 या 3 मिनट करेंगे. Because I want you to experience. गुलाब जामुन चखना है. हम बहुत बात की है गुलाब जामुन का, अभी थोड़ा उसको चखेंगे. तो ओम का उच्चारण करेंगे. After 3 minutes, I will say हरि ओम तत्सत. और आप लोग आँख खोलेंगे नहीं. You will stop saying ओम, but you will try and feel the vibrations. क्या आपको फर्क पड़ा है? क्या स्पंदन में क्या महसूस हो रहा है आपको? So you will get a first-hand experience of how Om works. Are we willing to do that, everybody? So again I'll say, एक बार मैं अकेला कहूँगा, फिर 3 बार आप सब हम सब साथ में दोहराएंगे, और उसके बाद में we will all say Om at our own pace, own speed. जब तक मैं हरि ओम तत्सत नहीं कहूँगा, मैं हरि ओम तत्सत बोलूँगा तो आप लोग बंद करेंगे. Keeping your eyes closed for half a minute, you will experience the power of Om. And फिर मैं बोलूँगा आँख खोलिए and then ठीक है? So first is Sukham Sthiram Asana. So become, sit comfortably with your back erect. Gently close your eyes. और अपने श्वास का become aware of your breathing. Just become aware of your breathing. अभी मैं एक बार ओम कहूँगा and then 3 बार हम साथ में कहेंगे. अच्छा, just put on the light 1 minute. Just put on the lights. चलो कोई बात नहीं, ठीक है. Keep the lights off. बस मैं इतना चाहता हूँ कि किसी का फोन नहीं बजना चाहिए. तो in case anybody has their phones on, बस अपना छोटा बच्चे को थोड़ा 3 मिनट के लिए बंद कर देना. It will disturb everybody. एसीचा त्रास जास्ती होते. मी आता त्यांना सांगितलं थोडं कमी करा. त्याने थोडा ओम थरथर जेव्हा एसी थोडा वाढवा. खूप गार झालाय, थोडं गरम करायचं. और सब लोग अपना ये छोटा बच्चा को 3 मिनट के लिए सुला लेना प्लीज. नहीं तो क्या वो बहुत डिस्टर्ब होगा. बंद केला तरी चालेल. हो हो सर, केलं ना. यस, एसीचं कंट्रोल बाहेर सांगितलं. ठीक है. ओके ओके. So close your eyes. Become aware of your breath. Be aware जो श्वास अंदर और बाहर, अंदर जो जा रहा है it is cool at the nostrils. जो बाहर आ रहा है it is warm. Become aware of the difference in temperature between the incoming and the outgoing breath. And connect with yourself. Align your body, mind and spirit and become comfortable in your own space. Tell yourself in your mind कि भाई this is my time to be with myself, to connect with yourself. अपने मन में निश्चय कर लेना कि I will be with myself. And I will begin the first Om, join it from the second Om onwards.
सब लोग साथ में। Now everyone continue at your own pace. हरिओम तत्सत। आंखें बंद रखना, don't move, don't rub your hands, just experience the vibration and the silence and the power of the Om.
answer. May put on the lights. Gently open the eyes. Rub your palms. Press them on your eyes. और धीरे से आंखों खोलो. कैसा लगा आपको? गुड, बहुत गुड. Feel relaxed, calm. So meditation के अनेक benefits होते हैं. जैसा मैं कहा, physical, mental, emotional, spiritual. लेकिन जो सबसे बड़ा जो benefit है, that is we become from the individual mind to the cosmic mind. ये जो छोटा मैं becomes the whole universal mind. और एक बहुत अच्छा शायरी मुझे याद आया, मैं बताऊं आपको. एक आदमी ने भगवान से बोल रहा है, जुस्तजू की राह में एक अजीब बात हो गई, ढूंढने निकले थे तुझको. भगवान को बोल रहा है कि खोज की रास्ता में एक विचित्र बात हो गई, मैं निकला था आपको ढूंढने के लिए. जुस्तजू की राह में एक अजीब बात हो गई, ढूंढने निकले थे तुझको, खुद से मुलाकात हो गई. जैसा हमारा स्वामी निरंजन कहते हैं कि आप योगा करो, ध्यान करो, नो योरसेल्फ एंड एक्सपीरियंस डिविनिटी इन लाइफ. तो मैं ये बात को बंद करूंगा विथ वन स्मॉल लिटिल थिंग. ध्यान करो, अपना डीएनए बदलो. फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिचुअल फायदा लो. अपने स्वयं को जानो और दिव्यता को पाओ. आपण सगळे या स्पर्धेच्या जगात आणि धावपळीत जगताना स्वतःसाठी जगायचं थोडं विसरूनच जातो. हे आपल्याला आज हे सगळं ऐकताना जाणवलं असेल. थोडं बदलूया स्वतःसाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्या तनामनाचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न पण करूया. आणि मग उत्तरार्धाकडे वळताना आभाराचा एक औपचारिक कार्यक्रम असतो, तो आता आहे असं समजूया. चंद्रामुळे रात्र आणि हो करूया. आभारापूर्वी आपण पंडित रविराज यांचाही सत्कार करणार आहोत. उद्वेलित प्रकाशनाच्या वतीने धन्यवाद. चंद्रामुळे रात्र सुंदर दिसते, रात्रीमुळे चंद्र सुंदर दिसतो आणि या दोघांमुळे आकाश सुंदर दिसतं. तसा एखादा कार्यक्रम, त्याचं आयोजक, त्यासाठी आलेले मान्यवर आणि समोर असणारे दर्दी या सगळ्यांच्यामुळं छान रंगत जातो आणि सुंदर पार पडतो. त्याचा एक छान अनुभव या ठिकाणी आज आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पुस्तकाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं ते सर्वजण आणि आपण सारे आपल्या सर्वांचं उद्वेलीच्या वतीनं, अत्रे फॅमिलीच्या वतीनं अगदी मनापासून आभार मानते आणि या नोटवर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. रवींद्रजी पसायदान म्हणणार आहेत आणि मग कार्यक्रम संपला. येणे वाक्यज्ञे दोषाने दोषोनी मज द्यावे वसाय दानने चेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये भावो जो जे वांछील तो ते गावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तूता
पतनोंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रने जे अलांछन, मातंग जे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन, सोय